नमस्कार मित्रांनो, पाठ राखीन मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये खूप मोठे ट्विस्ट आणि हाय व्होल्टेजचा ड्रामा पाहायला मिळणार आहे. एका बाजूला प्राजक्ताच्या मेहंदीचा थाट सुरू असताना दुसरीकडे आलोकबद्दल एक भयंकर सत्य उघडकीस येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागात काय काय घडणार आहे. एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहतो की प्राजक्ताच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो. प्राजक्ताच्या काही मैत्रिणी तेथे येतात आणि कार्यक्रमाची साधेपणावरून थट्टा उडवण्याचा प्रयत्न करतात. एवढ्या मोठ्या घरात लग्न ठरले, मग मेहंदीचा कार्यक्रम एवढा साधा कसा, असा सवाल त्या करतात. पण भाग्य आणि प्राजक्ता त्या मैत्रिणींना सडेतोड उत्तर देऊन त्यांची बोलती बंद करतात. भाग्य स्पष्ट सांगते की आमच्या कुटुंबात कोणताही आव आणण्याची गरज नाही. आम्ही दोघीही बहिणी एकमेकींच्या सुखदुःख वाटून घेतो आणि आमच्या नात्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. हे ऐकून प्राजक्ता भावुक होते. त्यानंतर सुलक्षणा मॅडमने खास पाठविलेल्या प्रसिद्ध सेलिब्रिटी मेहंदी आर्टिस्ट मृणाल तिथे पोहोचते. ती आल्यावरती वहिनी म्हणजे तृप्ती खूप खुश होते, पण प्राजक्ता एक सुंदर अट ठेवते. तिच्या हातावरती पहिली मेहंदी भाग्यास काढणार. भाग्य सुरुवातीला थोडी बिचकते, पण प्राजूच्या हट्टाखातर ती प्राजक्ताच्या हातावर खूप सुंदर फूल काढते. भाग्याने तिच्या लग्नासाठी आधीपासूनच मेहंदीची प्रॅक्टिस केली होती हे पाहून सगळेच कौतुक करतात. हे सगळं दृश्य पाहून चारूच्या डोळ्यात पाणी येतं. आजी जेव्हा तिला विचारते तेव्हा चारू मनातलं दुःख बोलून दाखवते. ही सगळी सुखाची सावली तर खरं भाग्याच्या आयुष्यात यायला हवी होती, पण तिच्या नशिबात फक्त संघर्ष आला आहे. दुसरीकडे आरव भाग्याला वारंवार फोन करत असतो, पण कार्यक्रमाच्या आवाजामुळे भाग्य फोन उचलत नाही. त्यामुळे आरव दुसऱ्या एका नंबरवरून फोन करतो आणि आवाज बदलून श्याम नावाचा माणूस बनून भाग्याशी संस्थेच्या कामाबद्दल बोलतो. भाग्य त्याला आपल्या शैलीत उत्तरे देते, त्यामुळे आरवला आतून खूप आनंद होतो. दरम्यान इंद्रजीत आणि सत्यजित दारू पीत बसलेले असतात. इंद्रजीत आपलं मन हलकं करताना सुलक्षणावरती भडकतो. सुलक्षणाने मुलाच्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवलं आहे आणि तिच्यासोबत लग्न करून मी आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली, असं इंद्रजीत रागाच्या भरात बोलून जातो. दुर्दैवाने हे सगळं बोलणं सुलक्षणा स्वतः ऐक आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. इकडे तृप्ती आपल्या नवऱ्याला म्हणजे कौस्तुभला सूर्यवंशी कुटुंबाच्या श्रीमंतीचा वापर कसा करायचा हे समजावून सांगते. ती प्रीतीशी जवळीक साधून कौस्तुभसाठी काहीतरी मोठं बिझनेस किंवा पद मिळवण्याचा प्लॅनिंग करत असते. सगळं काही आनंदात सुरू असताना अचानक कौशिकची आई आणि आजी तेथे येतात. त्या संपूर्ण घरासमोर आलोकचा मुखवटा फाडतात. आलोक एक नॉर्मल मुलगा नसून तो अत्यंत सायको वृत्तीचा आहे हे भयानक सत्य त्या सर्वांसमोर सांगून टाकतात. हे ऐकताच प्राजूच्या पायाखालची जमीन सरकते आणि भाग्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. आता आलोकचे हे भयानक रूप समोर आल्यानंतर प्राजक्ता हे लग्न मोडेल का आणि भाग्य आपल्या बहिणीला या संकटातून कशी वाचवणार हे पाहणे खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.